संभाजीनगरचा प्रारूप आराखडा प्रसिद्ध, नागरिक नाले प्रारूप आराखड्यापासून गायब, तर पाण्याचं नैसर्गिक प्रवाह बंद होण्याची शक्यता। हर्सुल तलावामधील पाणी पातळी 7 फुटांवर, शहरावर पाणी टंचाईची टांगती तलवार। मुंबईमधील तापमानात कमालीची वाढ, दिवसात तापमान 2 अंशांनी वाढलं, मुंबईकर गर्मीनं हैराण। पुढील 4 दिवस राज्यात पावसाची शक्यता, तर काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा। मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर 3 दिवस अवजड वाहनांना वाहतुकीस बंदी, सलग सुट्ट्यांमुळे वाहतूक टाळण्यासाठी निर्णय। नवी मुंबईमधील मेट्रोची वेळ वाढवली, प्रवाशांच्या मागणीनंतर निर्णय, सोमवारपासून नव्या वेळेनुसार धावणार मेट्रो। जेएनपीएच्या माल वाहतुकीमध्ये 6.27% वाढ, वर्षभरात विक्रमी मालाची उलाढाल। एमपीएससी लवकरच सुधारित परीक्षांच्या तारखा जाहीर करणार, लोकसेवा आयोगाची माहिती। उष्माघाताचा सामना करण्यास पालिका सज्ज, 14 रुग्णालयांमध्ये शीतकक्ष आणि बेडची सुविधा। मालमत्ता कर वसुलीसाठी 25 मेची डेडलाईन, कर न भरल्यास कारवाईला सामोरं जाण्याचा पालिकेचा इशारा। निवडणूक प्रशिक्षणाला दांडी माराल तर निलंबनाच्या कारवाईस तयार रहा, निलंबनाच्या कारवाईनंतर कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले। बावीस 22,000 शेतकऱ्यांना मिळणार पीक विमा, 15 एप्रिलपासून रक्कम खात्यात होणार जमा। मावळमध्ये समाधानकारक पावसामुळे गव्हाचं विक्रमी पीक, शेतकऱ्यांची गहू काढणीची लगबग सुरू। महाराष्ट्रातील राईल मिल बंद, लाखो लोक बेरोजगार, आश्वासन पूर्ण न झाल्यास मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा। लोणावळ्यात सुद्धा उन्हाचा पारा वाढला, तापमानवाढीमुळे पर्यटकांचा हिरमोड। मावळमध्ये विहिरीत पोहायला गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू, पाण्याचा अंदाज न आल्यानं मृत्यू झाल्याचा अंदाज। पालिकेची अनधिकृत बांधकामावर कारवाई, अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा बंदोबस्त तैनात। आणि शिधा वाटप दुकानामधील काळा बाजार उघडकीस, शिधा वाटप निरीक्षकाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल।